युवा टॅलेंटेड गोलंदाज म्हणून विघ्नेशकडे बघितलं जातंय. वागदेव खाडी संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि 60-50 झाले. तर स्ट्राईकवर बॅटर आपण बघतायत श्रीकांत. दीपेश यांचं स्वागत कमेंट्री स्टुडिओमध्ये. आमचे सह समालोचक कॉमेंटेटर वेलकम दीपेशजी. वळूया मॅच कडे. गोलंदाज तयार होताना विघ्नेश राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पुल करतायत. चेडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं या ठिकाणी युबी कन्स्ट्रक्शन स्टँडला अभिवादन करतोय हा षटकार. थँक्यू. हलकासा शॉर्ट बॉल षटकार आला. इथे इरादे स्पष्ट आहेत. फलंदाज आपण बघतायत श्रीकांत. ओ यावेळेला बॅक टू द बॉलर क्रॅकिंग वी सेट मध्ये सेट ड्राईव्ह बॅक टू बॅक षटकारानंतर चौकार. ठिकाणी पाहायला मिळते 3 चेंडूंमध्ये 10 धावा प्रोग्रेस कार्ड वरती सजलेले आहेत. श्रीकांत तिला आपण पाहतोय सद्यस्थितीमध्ये ऑन फायर आहे. सुपर बॅटिंग ऑन साइडला खेळायचं होतं ते चेंडू आणि फळीचा हवा असलेला समन्वय तर जुळून आला नाही. बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेशला आपण पाहतोय त्याच्या गोलंदाजीचा अचूकतेचा मापदंड जरी या षटकामध्ये बहरला नसला तरी देखील क्रिकेट बद्दल त्याचा जो अंदाज आहे तो ड्रीम 11च्या माध्यमातून मात्र तमाम सफाळेकरांनी या लक्ष केंद्रित करून घेतला. 1 लाख पारितोषिक त्याने आपल्या नावावरती केलं ड्रीम 11च्या माध्यमातून. तो विघ्नेश सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. खूप चांगलं पुनरागमन या षटकामध्ये राहिलंय विघ्नेशचं. षटकार आणि चौकारानंतर आपण पाहू शकाल चांगल्या टप्प्याला प्राधान्य. तेथे धावांचा मोह बघायला मिळाला. जीवाचा आटापिटा प्रयत्नांची पराकाष्ठा. फलंदाज अक्षरशः भूमातेला आलिंगन देतोय. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा जोडण्यासाठी प्रयत्नशील पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाने तेथे थोडीशी चुकी केली आणि तदनंतर आपण पाहू शकता इथे हे ड्रायव्हिंग एफर्ट्स बघा ग्रेट. हे तुम्हाला ग्रामीण क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक रीतीने पाहायला मिळेल. कारण आताच्या काळामध्ये फक्त इंटरनॅशनल क्रिकेट नाही तर गावातील प्लेइंग 11मध्ये देखील तुम्हाला संधी मिळवायची असेल तर खूप मेहनत घ्यावी लागते. आणि मेहनत घेतल्यानंतर यश मिळवल्यानंतर ते यश टिकवण्यासाठी देखील तुम्हाला तितकंच प्रयत्नशील राहावं लागतं आणि ते दाखवलंय आशिष आणि श्रीकांतने. ऑफ साइडला फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेला क्लिअर करत असताना सुजलाम सुफलाम अशा या जागमाता रावळे क्रीडांगणाच्या क्षितिज वलयावर देखना नेत्रदीपक नेत्रलोचक नयन मनोहरी चौकार. 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ जो अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावांचा सैराट प्रथम फलंदाजी करत असताना वाघदेवी खार्डी संघाच्या विपक्षात लव बॉईज डोंगरे संघाच्या माध्यमातून ग्रेट स्टार्ट. थँक्यू. 15 फॉर नन. 15 धावा. सुंदर बॅटिंग बघायला मिळाली. अंतिम चेंडूवरती बॅकफुट ला जाऊन ज्या पद्धतीने चेंडूला लॉंग ऑफला क्लिअर केलंय एक अप्रतिम स्टार्ट आहे. आशिष आणि श्रीकांतच्या माध्यमातून इथून गोलंदाजी ट्रॅकवर थोडंसं परिवर्तन. वाघदेव खाडी संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज साहिल भोईर दाखल होत आहेत. प्रथम महत्वाचं षटक आहे. साहिल भोईर या ठिकाणी जर इकॉनॉमी चांगली ठेवतायत कुठेतरी मॅच बॅलन्स मध्ये बघायला मिळेल. समोर भन्नाट फॉर्म मध्ये श्रीकांत 5 चेंडू 11 धावांची विस्फोटक नॉक खेळत. इथे मात्र आपला धीराज आपला वर्चस्व आपले स्ट्रेंथ एबिलिटी सर्व दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. समोर साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. अतिशय सुंदर हलकासा लेग ब्रेक मिस टाइम शॉट बॉल इन द एअर. फलंदाज बाद. सुंदर कामगिरी करताना गुडलँडवरून चेंडू तुम्ही बघितला असेल थोडासा कट होत होता. चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही आहे. अननेसेसरी शॉट आणि फलंदाज ओ युटी आउट गॉन.
आमचे जयदीप सरांचं शुभाग म्हणतोय टायटल सॉन्ग ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलात तेच सन्माननीय जयदीप सरांचं शुभाग म्हण आमच्या मुख्य मंचावर. 15 लॉस ऑफ 1 विकेट. ब्रेक थ्रू मिळाला. विकेटची आवश्यकता होती आणि महत्त्वपूर्ण गडी मी म्हणेन, कारण श्रीकांतने सुरुवात बहारदार केली होती आणि त्याची विकेट मिळालाय. न्यू बॅटर मुख्य खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेखर किणी इन ॲक्शन मध्ये. बॉलर तयार. टॅप केलंय अंडरआर्म कॉपीबुक स्टाईलने. पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्या परिक्षेत्रामधून पुढे येतोय आणि सिंगल परिपूर्ण करत आहेत फलंदाज. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, परंतु षटक क्रमांक 2 ची सुरुवात अजित सर बहारदार आहे. अप्रतिम स्टार्ट आहे. प्रामुख्याने साहिलच्या गोलंदाजीचं कौतुक करून हलकासा लेग ब्रेक टाकतायत आणि त्याचा फायदा झालाय, कारण अगेन द स्पिन जो खेळण्याचा तुमचा प्रयत्न असतो अगेन द कट, तिथे मात्र स्थिरावलेला फलंदाज बाद झाला आणि त्याचा फायदा झाला इथे. साहिल पुनश्च तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. याही वेळेला स्पर्श करतोय या ठिकाणी लॉंग स्टॉपला चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. लक फॅक्टरचा येतोय लॉंग स्टॉप रिझन मधनं. ए बी चौकार. ते नशिबाचा चौकार मिळालाय लव बॉईज डोंगरे या संघाला. लॉफ्ट करायचं होतं, परंतु हे षटक कमालीचंच राहिलंय. विलक्षण गोलंदाजी झालाय. कौतुकास्पद बघा, फिंगरला रोल करतोय. एक लेग ब्रेक गोलंदाज या भूमिकेतून मिस्टर साहिल भोईर खूप कमी वयामध्ये एक उच्च श्रेणी टॅलेंट तो दर्शवतोय आणि फिरकीपटू सध्या आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये. बघा, त्याने एका षटकामध्ये 2 महत्त्वपूर्ण मोहरे टिपलेले आहेत आणि जी फिरकी तो सध्या हाताळतोय मुख्य खेळपट्टीवरती, त्याचं उत्तर नाहीये लव बॉईज डोंगरे या संघाकडे. खूप बहारदार गोलंदाजीचं पृथक्करण केलंय. प्रभावित करणारी गोलंदाजी साहिल भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून जागमाता रावळे क्रीडांगणामध्ये. तब्बल 3 लाख प्रथम पारितोषिक असलेली ही स्पर्धा आहे. व्यासपीठ खूप मोठं आहे. स्पर्धा भरपूर नियोजित केल्या जातात, परंतु पालघर जिल्ह्याने तमाम महाराष्ट्राला नोंद घेण्यास भाग पाडलेल्या स्पर्धा खूप कमी आहेत आणि त्या स्पर्धांमधील ही एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, एबी ग्रुप ट्रॉफी. आणि एका मोठ्या मोठ्या व्यासपीठावर साहिल भोईरने आपला क्लास दाखवलाय. सुपर बॉलिंग. अप्रतिम टुर्नामेंट आपण बघतायत आणि या टुर्नामेंटसाठी अथक परिश्रम. जसं पहिला चेंडू पडेल आणि अंतिम चेंडू पडेल या दरम्यानचा जो वेळ असतो, त्या वेळेसाठी जी आमची अंटायर टीम आहे त्याच्यामध्ये HK आमचे हरेश्वर किणी सर असतील, मॅनेजमेंट सर्वे सर्व तेही स्थानापन्न झाल्यात. आमचे सचिनजी भोईर साहेब आहेत, आमचे JP सर आहेत, राजकिरण वर्मा सरांचे जी हार्डवर्क आहे त्यालाही आमचा सलाम आहे. आणि त्याला सलाम करणारा आणखीन एक मोठा शॉट येतोय का ते बघायचं आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत. तदनंतर आपण जयदीप यांना बघतायत. मंगेश जी भोईर यांचं नुकताच आगमन झालंय. दत्तात्रय घरज साहेब आहेत, त्याच्यानंतर जयदेव सर आहेत. संपूर्ण अंटायर टीम मुख्य मंचावरती बसून या मॅचचा मनमुरादपणे आनंद घेत आहेत. एबी चषक एक अतिशय अप्रतिम अशी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा. फलंदाज बाद. नयन डीजेचा या ठिकाणी सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळत आहे. की तुमची भूमिका संपल्यानंतर देखील टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जर आयुष्यामध्ये वसुंधरेचा निरोप घेतल्यानंतर देखील तुमच्या नावाची नोंद तुम्हाला या जगामध्ये ठेवून जायचं असेल तर तुमच्या ध्येयापेक्षा तुमची कामगिरी ही वरचढ असली पाहिजे. तीच वेळ असते सृजनशील उत्क्रांतीची आणि ती भूमिका साहिल भोईरने साकारली. 6 चेंडू त्याने हाताळले, 5 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स गारद केले. ग्रेट बॉलिंग. स्ट्रॉंग कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये जरी 15 धावा आल्या असल्या तरी दुसऱ्या षटकामध्ये केवळ 5 धावा. 2 षटकांच्या समाप्ती, 20 धावा फलकावर, 3 गडी गारत. लव बॉईज डोंगरे संघाला आहे पार्टनरशिपची आवश्यकता. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 मध्ये राज भोईर.
मिस्टर राज येत आहेत. सुंदर सायलेंटची गोलंदाजी आहे. कुठेतरी मात्र लवबॉय डोंगरे संघाला विचार करावा लागेल. स्पिनच्या अगेन्स्ट खेळताना आपली गुणवत्ता कशी असावी, आपण त्यांना सामोरे कसे जातो, आपला ग्रोथ कसा होईल याकडे लक्ष जर दिलं, येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जण प्रत्येक वेगवेगळ्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट चांगली खेळी करू शकतो. फक्त लक्षपूर्वक तुम्हाला खेळावं लागेल. फुलटॉस आहे, कव्हर्सला खेळतायत. चेंडू सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना आपण बघतोय स्थिरावले गेले ते 21. सायलेंटची गोलंदाजीचं कौतुक आहे, परंतु तितकंच अननेसेसरी शॉट तुम्ही खेळतात. तुमचे शॉट सिलेक्शन हे भरपूर महत्वाचं असतात आणि बहुविधीय स्पर्धा जेव्हा तुम्ही खेळत असतात तेव्हा शॉट सिलेक्शन हा तुमचा अस्तित्वाच्या लढाईला कुठेतरी बॅकफुटला घेऊन जातं. म्हणून तुमचे शॉट सिलेक्शन कसे असावे, तुम्ही कसं खेळतात यावरती भरपूर काही अवलंबून असतं. पार्टनरशिपची खूप गरज आहे. जर आपण विचार केला लव बॉईज डोंगरे या संघाचा, शेखर आणि कल्पेशला डावाची सूत्र आता हातात घ्यावी लागतील. थोडंसं सेन्सिबल खेळावं लागेल. जर चेंडू खराब येतोय तेथे मोठे फटके, आणि जर चेंडू चांगला आहे तर सन्मानपूर्वक देखील खेळावं लागेल. सेन्सिबल क्रिकेटची इथे आवश्यकता, कारण 5 षटकांचा एक परिपूर्ण क्रिकेट आपण पाहतोय. येथून जर आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसरं षटक खराब ठरलंय, परंतु 10 ते 12 धावा हळूवार पद्धतीने जोडल्याने त्यानंतर अटॅकला सुरुवात झाली तर पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये येऊ शकतोय. पुढचा चेंडू याही वेळेला आपण बघतायत पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडेसे मागे गेले होते. पूर्णतः प्रेशर आपण बघितलं, सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या पोहोचले या ठिकाणी 22 वरती. चांगली गोलंदाजी आहे. जसं मी मगाशी म्हटलं होतं, कुठला शॉट खेळण्यासाठी तुम्हाला कुठली पोझिशन हवी आहे, तुम्ही अंदाज कसा घेतायत यावर तुमचं क्रिकेट भरपूर काही अवलंबून असतं. तर तुम्ही ठरवून शॉट खेळाल क्रिकेटच्या ग्राउंडवरती, तुमचं स्थान थोडंसं बॅकफुटला जाऊ शकतं. डेड बॉल आहे, थोडंसं कंट्रोल ठेवा. धावसंख्या 22 वर स्थिरावले. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चेंडू झाले. अमर पाटील सांगतायत 3. चांगली गोलंदाजी साईच्या पावलावरती राज भोईर तिसऱ्या षटकामध्ये राज करताना दिसतोय. युवा खेळाडूंचा भरणा आहे. वाघदेव खार्डी संघाकडे जर आपण बघितलं, याही वेळेला थोडंसं बॅकफुटला जाऊन इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिड ऑफला जातोय. 1 धाव मिळेल. फक्त जंटली ऑफ ड्राईव्हच्या रूपानं शॉट खेळला गेला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 24 वर स्थिरावलंय. प्रत्येकजी भोईर साहेब आपणास या ठिकाणी शुभागमन होते. चिंतामणी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा त्यांचे आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून करतोय वेलकम. वेलकम प्रत्येकजी भोईर साहेब. 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. खूपच चांगली गोलंदाजी झाली. मागील 10 चेंडूंचा आपण विचार केला तर 10 चेंडूंमध्ये धावा येणं थांबलेलं आहे. सध्या जे मोमेंटम आहे ते आपल्या बाजूने कॅरी केलेलं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या वाघदेवी खार्डे संघाने. पुनरागमनाची दाट आवश्यकता आणि कमबॅक करणारा हा एक नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी, दैदिप्यमान, आउट ऑफ द पार्क ए बी ग्रुप चषक षटकार कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. आणि त्याच्या साथीने शेखर सध्या मात्र आपण पाहू शकाल खूप चांगला फटका त्याने खेचलाय. ही आवश्यकता होती. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 30 या अंकावरती. पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर डॉट, तदनंतर सिंगल, तदनंतर 2 धावा आणि आता स्लॉट मध्ये चेंडू दिला होता. पूर्णपणे रडार मध्ये होता. मी उल्लेख केला होता, तुम्ही थोडा वेळ जर थांबाल खेळपट्टीवर, थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळणार तर गोलंदाज चुकी करणार आहे. सिंगल डबल जे सुरू ठेवणं खूप गरजेचं आहे. व्हाईट बॉल पंच शाहिद मोमीन, भिवंडीचा ब्रँड, JP पॅनलच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये चर्चेचं नाव, आणि ते दर्शवत आहेत की येथे चेंडू अवांतर आहे. अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 31. शेखरच्या बॅटमधून जो षटकार आलाय त्या षटकाराने थोडंसं मात्र या ठिकाणी मोमेंटमला कॅरी करणार का लव बॉईज डोंगरे हे बघण्यासारखं आहे. दरम्यान पुढचा चेंडू याही वेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर. षटकाराला संधी दिली बॅट्समनला. झोन मध्ये चेंडू होता आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये संधी तुम्ही ओपोनेंट टीमला जेवढी द्याल तेवढा मात्र ओपोनेंट टीमचा बॅटर तुमच्यावरती खऱ्या अर्थाने मोठी शॉट खेळेल. चेंडू चुकीचा हाताळला होता. चांगले पॅनलाइज केलं फलंदाजानं. षटक 3रं कंप्लीट होते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि तोपर्यंत आपण देऊया जित पाटील यांना संधी आणि थोडंसं संगीतमय वातावरण आपण बनवूया. जित
धन्यवाद. षटक क्रमांक 4ला येथे होते सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू ज्याच्या नावावरती 3 विकेट्स आहेत. साहिल भोईर यांना आपण पाहतोय. येथे रचनात्मक फटका खेळलाय सूर्यकुमार अशोक यादव कॉपीबुक स्टाईलने. अगदी डीप मध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. AB ग्रुप ट्रॉफी चौकार येथे आलाय. आवश्यकता तर या फटक्यांच्या आहे, परंतु साहिलकडे लक्ष केंद्रित झालंय. तो 5 घेईल का? 3 विकेट्स त्याने घेतले होते या आधीच्या षटकामध्ये. त्या कामगिरीमध्ये सातत्य राखणार का? ते क्षेत्ररक्षकांची साथ नाही मिळाली. क्रिकेटमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह ही संकल्पना नेहमी मेंटेन करणं गरजेचं असतं. प्रत्येक खेळाडूंना एकमेकांची साथ देणं. ड्रॉविंग मॅन कॅचेस स्टिक, बुडत्याला काडीचा आधार, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार तो मिळाला नाही आणि म्हणून इथे चौकार आलाय. 35 धावा आहेत फलकावर. 3 गडी गारद. साहिल 5 घेईल का या मॅच मध्ये? दरम्यान पुढचा चेंडू, चांगला चेंडू आहे, कट केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. आपण बघताय डीप बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. डीप मध्ये खूप चांगला स्लाइस बघायला मिळाला इथे. अतिशय सुंदर शॉट सिलेक्शन, पॉपिन क्रीजचा सुंदर यूज बघायला मिळाला. फुटवर्क चांगलं होतं. दर्शकी सिंगलने पुढे जाताना पोहोचते ती 36 वरती. चांगली गोलंदाजी करताना मिस्टर साहिल युवा गोलंदाज आहे, भरपूर शिकायचं आहे. AB चषकामधला आपला क्लास, आपली गुणवत्ता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आत्मविश्वास देईल आणि तो विश्वास तुमच्यासाठी भरपूर महत्वाचा आहे. पुढचा चेंडू, गुड बॉल. जसा पडला चेंडू तसं मात्र समजलं यावेळेला हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा आहे, परंतु DRS घेतलाय बॅटिंग टीमनं. एक्झॅक्ट काय घडले, वाईट आहे की नाही, परंतु बॅक ऑफ द गुड लेन चांगला चेंडू म्हणायला हरकत नाहीये. जाऊया आपण थर्ड अंपायर कडे. डिसिजन येथे पेंडिंग आहे. बघूयात एक्झॅक्टली काय घडलं होतं या आधीच्या चेंडूवर. सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय 36 लॉस ऑफ 3 विकेट्स. आपण पाहतोय AB ट्रॉफी पालघर जिल्ह्यातील अग्रमानांकित, अग्रगण्य आणि अग्रवलयांकित अशी स्पर्धा. इट्स फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेला आहे. 36 धावा. अजित सर 16 धावांची भागीदारी झाले. 20 अंकावरती तिसरा गडी गारद झाला होता आणि त्यानंतर शेखर आणि कल्पेश यांनी 16 धावांची भागीदारी केली. बघूया किती धावांपर्यंत आता ते कन्वर्ट करतायत. साहिलची गुणवत्ता चांगली आहे. थोडासा इथे मात्र आपण बघतायत थोडासा दिशाहीन चेंडू बघायला मिळाला. डाऊन द लेग स्टिक वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रुपयानं 37 होईल. थोडासा लवकर बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही रिप्ले मध्ये बघत असाल तर चेंडूचे त्याचे ऍक्शन आहे थोडंसं लवकर क्विक हाताळण्याचा प्रयत्न केला. आपण रीड करा तिथे डाऊन द लेग स्टंप गेले. चांगली गोलंदाजी करतायत. जो नॅचरल त्यांची गोलंदाजी आहे त्याच्याहून थोडंसं डिफरन्स गोलंदाजी बघायला मिळाली. चेंडू डाऊन लेग स्टंप गेला आणि एक धाव एक्स्ट्रा रुपयाने वाढते. 37 बघायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. साहिल सारखा गोलंदाज आपल्या अप्रतिम गोलंदाजीने मागचा स्पेल त्यांचा खूप चांगला राहिलाय. जर आपण बघितलं 5 धावा दिले होत्या, 3 गडी बाद केले होते. तो साहिल लेंथ लाईनचा जादूगर म्हणायला हरकत नाही. फिंगर चांगले रोल करतायत. पुढचा चेंडू, याही वेळेला चुकीचा चेंडू आहे स्लॉट मध्ये आणि सरळ लॉफ्ट करतायत. आपण बघतायत ओव्हर लॉंग ऑफच्या डोक्यावरनं येतोय आणखीन एक दर्जेदार AB षटकार. त्रेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, चुकीला माफी नाहीये. प्रॉपर टायमिंग या वेळेला बघायला मिळते. लॉफ्ट केलाय चेंडूला आणि सरळ जातोय तो लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 6. इथे क्लिंग बोल, थोडासा शॉट इम्प्रोव्हायझेसिंग करण्याचा प्रयत्न, सफल झाले. ताकद जास्त लावण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी क्लिंग बोल आउट. तेवीस धावांची भागीदारी आणि त्या भागीदारीला सुरंग लावला गोलंदाजाने. खरं तर स्टायलिश स्ट्रोक खेळण्याचा जो टेम्पटेशन होता तो आवरता आला नाही शेखरला आणि त्या टेम्पटेशनमध्ये तो बाद झालाय. धावसंख्या आपल्याला 43 अंकावरती पाहायला मिळते आणि इथून साहिल
भोईरचा विचार जर आपण केला तर त्याने 17 धावा देऊन 4 गडी बाद केलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावरती मुथय्या मुरलीधरन असा एक गोलंदाज होऊन गेला ज्याने 67 वेळा 5 विकेट हॉल घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. येथे साहिल 5 वर घेईल का? 4 विकेट्स त्याने घेतलेत. चांगला स्पेल राहिला. 2 षटकांमध्ये 17 धावा खर्च करून 4 गडी. बघा या 17 मध्ये 4च विकेट्स गारद झालेले आहेत आणि ते 4ही विकेट्स साहिल भोईरच्या नावावरती आहेत. 4 षटकांचा अधिकृत खेळ समाप्ती अखेर झालाय आणि या 43 धावा 4 गडी गारद प्रथम फलंदाजी करत असताना लव बॉईज डोंगरे. सुंदर स्टार्ट साहिलकडनं. एक चुकीचा चेंडू आणि षटकार आला. इतर चेंडू जर आपण बघितले खूप चांगले हाताळले गेले. बॅक ऑफ द गुड लेन होता. फिंगर चांगले रोल केले होते. थोडासा लेग कट होत होता आणि त्याचा फायदा त्याला मिळालाय. चांगली गोलंदाजी आहे. सुधारणा करणं गरजेचं आहे. अजूनही साहिलकडे चांगलं टर्न आहे. 43 झालेले आहेत. अंतिम षटकासाठी प्राचारण केले कल्पेश भोईर यांना. इथून मात्र धाबा किती येतील? फ्लड लाईट्स ओपन झालेले आहेत. चौथ्या रजनीमध्ये आपण पोहोचतोय आणि खऱ्या अर्थाने 5वं षटक घेऊन कल्पेश भोईर समोर बॅटर आपल्याला बघायला मिळतात. कल्पेश 4 चेंडू 6 धावा. चांगलं बॅटल रंगणार आहे. अंतिम षटक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू गतीला परिवर्तन करत फुल टोल वसूल केलाय. सरळ ओव्हर मिड विकेटला खेळताना जातोय षटकार. AB सिक्सर. बॅटिंग मध्ये डेप्थ तर आहे. येथे आपण कल्पेशला पाहतोय. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर अधिकृत स्वरूपामध्ये स्लॉग ओव्हर सुरू आहे आणि बघा इथे जबाबदारी स्वीकारणं काय असतं. खरं तर चेंडू देखील खराब होता. फुल टॉस चेंडू आणि लॉलीपॉप म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. खूप चांगला फटका. ताकदीचा वापर केला. बॅक लेफ्ट हेवी बघायला मिळाले होते. येथे पंच इंटरेस्टेड आहेत. नो बॉल दर्शविण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त हे शेवटचं षटक बहुधा सामन्याला कलाटणी देणारं देखील ठरू शकतं. नो बॉल आणि 2007 मध्ये क्रिकेटमध्ये प्रविष्ट झालेला नियम अर्थातच फ्री हिटचे संकेत देखील आता पंचांच्या माध्यमातून दर्शविले जातील. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट हा नियमच आहे. आणि आता ती सूट सवलत आणि कमिशन फलंदाज विवेक करिता. याही वेळेला आपण बघतोय फुल टॉस चेंडू क्लिअर केला जाईल का आणि येतो इथे षटकार. आणखीन एक पंच सांगतायत या ठिकाणी बिमर आहे की नाही चेक करायचंय. थर्ड अंपायर कडे आपण बघू शकाल. फलंदाज स्ट्रायकर अंपायर या ठिकाणी थर्ड अंपायर कडे विचारणा करतायत की बिमर आहे की नाही. अबव वेस्ट इथे बघायला मिळेल की नाही चेंडू. आणि नो बॉल. म्हणजे एकंदरीत 7 धावा इथे ऍड होतील आणि धावसंख्या 7 ने आकार घेताना 58 धावा झालेल्या आहेत. 58 धावा स्कोर कार्ड वरती फक्त 1 चेंडूंचा खेळ झालेला आहे. बघूया या ठिकाणी मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशनचा विचार जर आपण केला तर 2 विमर एका षटकामध्ये दोन्ही डेंजर बनवते आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाज जो चेंज केला जातोय इथे बघूयात नक्की पंच काय निर्णय घेतात. आणि धावसंख्येचा आलेख बघा. शेवटचं जे षटक आहे ते सामन्याला परिपूर्णरित्या कलाटणी देऊ लागलेलं आहे. 1 चेंडू रिलीज करून झालाय आणि त्या एका चेंडूमध्ये अमर पाटील आम्हाला सूचित करतायत की धावांचा सडा पडलेला आहे. 15 धावा एका चेंडूमध्ये खर्च करण्यात आलेले आहेत. येथे गोलंदाजामध्ये बदल. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स एका षटकामध्ये 2 डेंजर 1 तुम्ही हाताळू शकत नाही. बॉलर तयार. पुन्हा एकदा सूट सवलत आणि कमिशन फ्री हिट. लॉफ्टेड स्ट्रोक फ्री हिटचा चेंडू आहे. पहिली धाव कंप्लीट करतायत फलंदाज आणि येथे झेल देखील सुटलाय. फ्री हिट होते परंतु चांगले प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केले. तत्पूर्वी अतिशय महागड्या अशा षटकाची ही सुरुवात आहे. खूपच
एक्सपेन्सिव्ह आतापर्यंत चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि प्रथम आहे ना 2 निर्धाव चेंडू टाकत संगनायकानं दिलेला विश्वास आणि संघासाठी मी चांगलं काम करतोय हा एक मेसेज त्यांनी पाठवलाय. अंतिम 2 चेंडू शेष आहेत. नक्कीच चेंडू ज्या वेळेस हाफ वॉली लेंथवरती डिलिव्हर झाला फलंदाजाची आय साईड थोडीशी डळमळी झाली होती. आय कोऑर्डिनेशन खूप मॅटर करतं एका बॅटरसाठी आणि ते जुळून आलं नाही. येथे मात्र ऑन साईडला काय फटका खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्राच्या वरून चेंडू सरळ निघून जातोय. रावळे गावाच्या भेटीला आलाय मोठा षटकार 6. पूर्णपणे रडार मध्ये चेंडू होता. स्लॉट मध्ये होता. त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिस्पॅच केलंय. खूप सुंदर फलंदाजीचं पृथक्करण मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकतात. विवेकच्या माध्यमातून धावफलक जाऊन विसावलेला आहे 66 या अंकावर. पंच काय सांगतायत. चेंडू लगेचच उपलब्ध करून द्या. मुख्य खेळपट्टीवर 4.5 षटकांचा खेळ कंप्लीट. ज्या फटक्याची आवश्यकता होती खरं तर अजित सर या आधीच्या चेंडूवरती देखील तोच प्रयत्न झाला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा जमिनी लगत राहिला. कनेक्शन जुळून आलं नाही परंतु शेवटी विवेक या फलंदाजाची स्वप्न पूर्ती झालंय आणि त्याने खेचलाय एक गगनभेदी षटकार. 66 धावा 4 गडी करत. दरम्यान अंतिम चेंडू आहे आणि इथे प्रथम बघायचं किती जोर लावतात या चेंडूवरती. 66 वेळेला थोडेसे स्टेप आउट. सरळ चेंडू पुढ्यात होता. स्लॉट मध्ये होता. याही वेळेला लॉफ्ट करत ओव्हर डीप काव करण्याच्या वरनं चेंडूला प्रॉपर डिपॉझिट करताय. षटकार 72 झालेले आहेत आणि 73 टू विन. आपण दरम्यान महत्वपूर्ण सामना. डोंगरी संघानं उभारलेत 72 धावात एकूण 73 धावांचं आव्हान या मॅच मध्ये. कल्पेशची अफलातून बॅटिंग. विवेकचं पदलरित्य खूप चांगलं होतं. त्याने 6 चेंडूमध्ये 14 धावा ठोकल्या. कल्पेश तो 6 चेंडूमध्ये 13. ही जी भागीदारी होती त्या भागीदारीमुळेच इथे 72 पर्यंत पोहोचला डोंगरी संघ. द बॉयज डोंगरे आणि आता वाघदेव खराडी संघासमोर आव्हान असेल 73 धावांचं. प्रिन्स मूव्हीजवरती आपण लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं पाहत आहे. अतिशय दिमागदार असं आयोजन आदरणीय अजय लक्ष्मण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली पालघर जिल्ह्यातील मानाची स्पर्धा 3 लाख रुपयाचं पारितोषिक त्या स्पर्धेकरता आमच्याबरोबर आहेत. तुमचं देखील स्वागत आहे. नेहमीच बिझी असलेले समालोचक पालघरमधले आणि आता 73 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. शेवट खूप चांगला झाला. प्रणमता असं वाटत होतं की 50-55 अगदी 60 पर्यंत धावा थांबतील आणि अशा वेळेला ही धावसंख्या 73 पर्यंत गेली. शेवटच्या षटकामध्ये धावांचा रतीब घातला बॅट्समनने. 29 धावा कुठल्या गेल्या आणि खूप छान पद्धतीने बॅटिंग आपण पाहिलेली आहे. शेवट तर गोड झाला इथे आता डोंगरे संघाचा. पण नाण्याची एक बाजू आपण बघितली. नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणं गरजेचं असेल. नक्कीच 73चं टार्गेट. सलामीवीर 2 फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. एका बाजूने आपण पाहू शकाल राज आणि त्याच्या साथीने विघ्नेश. निर्धारित 5 षटकांमध्ये 73 म्हणजेच पॉवर प्लेची जी 2 बंधनकारक षटकं आहेत तेथे चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवात बहारदार होणं खूपच आवश्यक आहे या मॅचमध्ये. खूप चांगलं क्रिकेट. मेगा स्क्रीनवरती काही नयन मनोहरी दृश्य देखील तुम्हाला दाखवले जातात. प्रिन्स मूव्हीज आणि त्यांच्या कॅमेरामॅन यांची स्पेशालिटी आहे. वळ्यात मॅचच्या दिशेने बॉलर तयार. प्रथम बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा हमारा आहे. लॉफ्टेड स्ट्रोक ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर आणि निर्जन स्थळी जाऊन आदळलेला हा चेंडू अंततः मात्र थेट निघून जातोय. हा ना करता करता सीमा रेषा पलीकडे. एबी ट्रॉफी चौकार 4 धावा. प्रशांतजी कदाचित हा चेंडू थांबवता येऊ शकला असता. निश्चित एका ब्रेक नंतर आपण गाण्यानंतर पुन्हा एकदा त्या दिशेने जाणार आहोत. ज्या पद्धतीने चेंडू गेलं. थँक्यू डीजे. मैदानात काय घडलं तर ॲक्शन रिप्ले पहा. शॉट म्हणजे टायमिंग तितकंसं चांगलं होतं. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न कर. चेंडू जायला पाहिजे होता लॉंगॉनला. चेंडूला इथे लॉंग ऑफच्या दिशेनं बैल पण गेलो आणि बैलाचा कासरू पण गेलो. म्हणजे हा चेंडू जिथे तुम्हाला झेल पकडायचा तो पण गेला आणि चेंडू सीमारेषा पार पण गेलेला आहे. शक्कर गोलंदाजी मार्कवरती. उलटॉ चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं षटकार. अप्रतिम षटकार इथे बॅटमधनं येतोय आणि आता चौकारांची आणि षटकारांची आतषबाजी सुरू झालेली आहे. पुन्हा बघूया ऑनफिल्ड अंपायर टीव्ही अंपायरच्या दिशेने या ठिकाणी येणार. कारण चेंडू आपण बघितलं थोडासा कमरेच्या वरती आहे की नाही तो पाहिला जाईल. परंतु इथे तर हा नो बॉल आला तर षटकार नाही सत्कार होईल.
शेखरचा सत्कार होईल. आता बघूया चौकार आलाय, त्यानंतर आता टीव्ही अंपायर बिझी होत आहेत. शाहिदभाई मैदानावरती पंचांच्या भूमिकेमध्ये राज भोईर विघ्नेशी जोडी आहे. धमाकेदार सुरुवात, जसं तुम्ही कंडी म्हणालात की या मॅचमध्ये सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा 6 धावा मिळतील. फुट्टा चेंडू आहे, आक्रमण चांगलं केलंय, हल्ला चढवलाय, चेंडू स्कोरलीच्या दिशेने बसीवर पार गेलाय, षटकार येतोय. विशाल भोईर यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपीजचा कॅश प्राइज देखील विघ्नेश करीता आलेला आहे. सॉलिड क्रिकेटर आणि या क्रिकेटचं डीप नॉलेज ज्या व्यक्तीकडे आहे तो विघ्नेश, कारण 1 लक्ष आपल्या नावे त्याने केले होते. ही फटका चांगला आहे, आपला फटका 440चा झटका विघ्नेशच्या बॅटमधनं कणकणीत चौकार. मॅग्निफिसंट बॅटिंग, सुपर बॅटिंग बाय विघ्नेश. धावपलकावरती एकूण धावसंख्या आपण बघू शकता 12 आहे, परंतु हा फटका पहा ऑफ्टमच्या बाहेर रूम मिळाला, त्याचा फायदा घेत त्याला इनफिल्डवरून खेळला. अतिशय दर्जाचा फटका, 52 चेंडू सीमारेषा पार, चौकार. 16 धावा, फ्लाइंग स्टार्ट. शेखरचं षटक आहे. ओ, आणखीन एक संधी होती. फ्लाइंग स्लिपला चेंडू उडाला होता. बॅटची कड घेऊन फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता दोनदा चूक करते. कल्पेशनं दोनदा चूक केले. हा प्रयत्न त्याला करायचा. बघा काय घडलं होतं ॲक्शन रिप्लेमध्ये. प्रिन्स बबीज ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू ताकदीचा वापर केला, बॅटची कड लागले आणि कल्पेशनं झेल सोडले. आता झेल सोडलाय, या सामना सोडला, हे नंतर कळेल. कॅचेस विन द मॅचेस खूपच महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या क्षितिज वलयावर. जेव्हा जेव्हा झेल सोडतो तेव्हा तेव्हा इतिहास घडतो. येथे मात्र आपण पाहू शकाल मनगटांचा खूप चांगला वापर आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काय विलक्षण सुरुवात झालंय. 73 धावांच्या प्रत्युत्तरादाखल आपण पाहू शकाल तब्बल पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठून काढण्यात आलेल्या आहेत. आणि विघ्नेश 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. ग्रेट स्टार्ट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि कंडी बिनीच्या फलंदाजांनी बिनधास्त बॅटिंग केली. विशेष करून विघ्नेशची बॅट मैदानावरती तळपते आणि त्यानं दर्जेदार बॅटिंग ऑन साईडला आणि ऑफ साईडला मैदानाच्या दोन्ही बाजूला केले. ऑफ साईडला खूप चांगले आणि देखणे फटके त्याच्या बॅटमधनं. आमचे काही स्पॉन्सर आता इथे आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. निश्चितच AB ग्रुप आणि त्यानंतर हे दृश्य भयंकर दृश्य आपल्याला नजरेस पडतं आहे. पहिल्या षटकाचा खेळ त्याचीही चर्चा होईल. मला वाटतं आघाडीचे फलंदाज आहे. पॉवर प्ले सुरू असताना पॉवरफुल बॅटिंग केले दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी. AB ट्रॉफी 2025 क्रिकेटचा महासंग्राम. हा सामना जिंकण्याकरता आवश्यकता 73 धावांची. लई बॉज डोंगरे आणि वागदेव खार्डी या 2 संघादरम्यान रंगलेला सामना. पहिला चेंडू ऑफ्टमच्या बाहेर होता. फुलटॉस ऑन साईडला खेळाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती फुटबॉल खेळतोय. फुटबॉल खेळले आणि त्याचा फायदा घेत दोन्ही बॅटरने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या आता 20 मध्ये पोहोचणार. 20 धावा धावपलकावरती राज भोईर खेळतोय. 2 वरती विघ्नेशची खेळी आपण बघितलं 15 वरती खेळतोय. हे दोन्ही फलंदाज सुरुवात चांगली करून देत आहेत. विकेटची नितांत आवश्यकता देखील आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता बनलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. जर या मॅचमध्ये पुनरागमन करायचं असेल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने. स्लोवर 1 होता, ऑन साईडला सजवला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक हे काय करतोय, चुकी केलेली आहे. चुकीला माफी नाहीये. येथे जर चेंडू रोखला असता तर काही धावा वाचला असता आणि येथून फलंदाजांचा कॉन्फिडन्स बूस्ट होणार आहे. कारण जितक्या जास्त धावा खोऱ्याने वाहतील फलंदाज तितके चार्ज होणार. येथून आपण पाहू शकाल 23 धावा फलकावरती विदाऊट लॉस अशी कंडिशन असताना जर खराब क्षेत्ररक्षण झालं, कारण क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी नाहीये, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण देखील तुम्हाला करावं लागतं. 23 विदाऊट लॉस. 8 चेंडूमध्ये 23 धावा. अप्रतिम बॅटिंग केले विघ्नेशनं. 15 वरती घेतोय. 4 चेंडूला सामोरं केलंय. श्रीकांतचे षटक आहे. राऊंड विकेट मारा करतोय. हो ऑन साईडला कडे खेळण्याचा परत चेंडू बॅटवरती आला नाही. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. गोपालने चेंडू इथे आता फील्ड केलाय. श्रीकांतच्या या षटकात आतापर्यंत आपण बघितलं तर 6 धावा. धावपल करते. एकूण धावा 24 आहेत. 9 चेंडूंचा खेळ झाला. 24 धावा धावपल करते आहेत आणि पाठलाग करायचे 73 धावांचा. खूप चांगलं कोलॅबरेशन, चांगलं कोऑर्डिनेशन. दोन्ही फलंदाज एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात.
पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने या वेळेला आपण पाहू शकाल डीप स्क्वेअर लेगच्या अगदीच सेंटरला जल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन राज च्या खेळीस लागलाय पूर्णविराम आणि डीप मध्ये आपण पाहू शकाल किती सुंदर झेल परिपूर्ण केलाय. ते क्षेत्ररक्षकाचं कौतुक होईल मिस्टर शेखर ज्याने या शेवटच्या कधी क्षणापर्यंत चेंडूवरची नजर ही करडी ठेवली, वेट अँड वॉच केलं आणि नजरेचा प्रभावी वापर आणि अचूकतेचा सुयोग्य असा मापदंड. खूप सुंदर क्षेत्ररक्षण शेखरच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत प्रिन्स वरती काय घडलं होतं. श्रीकांतने चेंडू जो टाकला होता कशा पद्धतीनं ऑफ ब्रेक केलाय. राऊंड विकेट तुम्ही ऑफ ब्रेक करणं सोपं नाही आहे. ऑफ टर्मच्या खूप बाहेर चेंडू टाकला, तिथून ऑन साईडला खेळाय. शेखर आहे चेंडू खाली आलाय आणि अप्रतिम यावेळेला क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केलाय. तर ऑफ ब्रेक चेंडू होता खूप चांगल्या प्रकारचा. शमील आपण पाहिले भारतीय संघासाठी राऊंड विकेट गोलंदाजी करताना आणि त्याच्यात आता श्रीकांतने गोलंदाजी केली. राऊंड विकेट खूप चांगलं नियंत्रण होतं. चेंडूवरती बोटं फिरवली होती. धाबा 24 आहेत. 1 गडी बाद झालाय. राजची कडी संपुष्टात. त्याने धावा केल्या 7. 4 चेंडूला सामोरं गेला. विघ्नेश 16 वरती खेळतोय. 5 चेंडूला तो सामोरं गेले आतापर्यंत. कोलबट टप्प्याचा चेंडू खूप सुंदर पद्धतीने स्कोर एकच्या दिशेनं इथे क्षेत्ररक्षक शेखर आहे चेंडूवरती येतोय. तोपर्यंत 2 धाबा पूर्ण होत आहेत. 2 धाबांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या आता पोहोचली ती 26 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर सुरू झालाय. कंडी मैदानावरती षटक क्रमांक 2 सुरू असताना धावांचा वेग काही कमी होत नाहीये आणि ती डोकेदुखी असेल डोंगरी संघाला. जसं तू म्हणालास की विकेटची आवश्यकता, 1 विकेट मिळालाय पण एका विकेटनं काम होणार नाही. ऐकूया एक मधुर संगीत आणि त्यानंतर चर्चा जाहीर राहील. सांगायचंय का वेलकम बॅक. तमाम शौकीनांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो AB ट्रॉफी 2025चा महासंग्राम 26 धावपलकावरती आहे. 26 for 1 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर. श्रीकांत के इस ओवर की बात करें तो 8 रन और 1 सफलता. अंपायर थोड़ा रुकना पड़ेगा. एक चेंडू या ठिकाणी आहे का बघा शिल्लक मागच्या ओव्हरचा. पाण्याची आवश्यकता असेल पाणी लगेच घेऊन जा. बहुधा क्रॅम्प आला असणार आहे. शक्यतो पाण्यामध्ये मीठ असेल तर चांगली गोष्ट. मीठ आणि साखर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे यावेळेला. परंतु हे 5 चेंडू पाहूया. आप देख रहे हैं और हम लोग यहाँ जुड़े हुए तो बिल्कुल सुकून मिलता है इस तरह का टूर्नामेंट और कमेंट करने के लिए. टॉप क्लास टुर्नामेंट A1 AB ग्रुप म्हटलं तर फक्त नाव नाही आहे
तर खूप मोठा ब्रँड मी म्हणेन. कारण महाराष्ट्रातील दिग्गज रथी आणि महारथींचा पदस्पर्श झालेलं हे जागमाता क्रीडांगण रावळे आणि तेथे सुरू असलेली ही भव्य आणि दिव्य स्वरूपाची स्पर्धा. 5 चेंडू फेकून झालेले आहेत, 1 चेंडू उर्वरित आहे. षटक क्रमांक 2च्या माध्यमातून प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहू शकाल 26 धावा, 1 गडी गारद. न्यू बॅटर प्रितेश ज्याने एका चेंडूमध्ये 2 धावा केलेल्या आहेत आणि त्याची साथ देतोय विघ्नेश. सुपर बॅटिंग 5 चेंडूंमध्ये अतिशय विध्वंसक स्वरूपातील खेळी जो साकारतोय. आणि येथून आपण पाहू शकाल विघ्नेश जो रिटायर्ड हर्ट होऊन परतलेला आहे. पायाला क्रॅम्प आला हलकासा आणि त्या कारणास्तव अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण झालेला आहे आणि 13च्या सरासरीने 26 धावा प्रोग्रेस कार्डवर. ऐकूयात एक सुश्राव्य संगीत आणि वळूयात तिसऱ्या षटकाकडे. डगआउट की तरफ चले गए, इसका इस मैच के ऊपर क्या असर होगा वो देखना बहुत दिलचस्प रहेगा. खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्ही नोट केलेला आहे. विघ्नेश जी कसर आहे ती कोण भरून काढेल. सागर आणि प्रितेशमध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु केवळ कागदोपत्री स्ट्रॉंग राहून चालणार नाही या मॅचमध्ये. कारण टार्गेट जर आपण पाहिलं तर येथून तुमच्याकडे 17 चेंडू आहेत आणि त्या 17 चेंडूंमध्ये तब्बल 47 धावा ज्या परिपूर्ण करायच्या आहेत. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट आता गगनाला भिडू लागलाय. जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा. यहाँ से आस्किंग रन रेट बहुत ऊपर जाता था. शॉर्ट पिच गेंद थी, टॉप ऑफ द बॉल चले गए, गेंद को खेलना चाहते थे, पॉइंट क्षेत्र में गेंद चली गई, थर्ड मैन पर बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. ये पिच एक सेट बल्लेबाज जब डगआउट की तरफ जाता है ना तो थोड़ी परेशानी होती है. नो डाऊट विघ्नेश काय बॅटिंग केली होती त्याने, परंतु थोडासा तो अनफिट बघायला मिळाला. तर सागर आहे मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक विध्वंसक फलंदाज. स्ट्रेट बॅटचा वापर केलाय समोरच्या दिशेने. साईड स्क्रीनला वेधणारा चेंडू आहे. दुसऱ्या धावेसाठी वाल आहेत. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. चित्त्याच्या वेगाने ॲज अ शार्प ॲज अ हेअर. खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. कदाचित मी म्हणेन की शहरामध्ये जर आपण गेलात ना तर तेथे ह्या 2 धावा कंप्लीट झाल्या नसत्या, परंतु ही शेतकऱ्यांची पोरं आहेत आणि त्यांच्यामध्ये तो दमखम आहे. 2 धावा अगदी चित्त्याच्या वेगाने पळून काढल्यात. बहुत बढ़िया काम किया दोनों बैटर ने. जब बड़े स्ट्रोक नहीं आ रहे तब जाकर सिंगल को डबल में कन्वर्ट करना भी आना चाहिए. ओहो, इस बार गेंद के ऊपर निगाह नहीं थी. थोड़ा सा लेग स्टेप के बाहर जाके गेंद को खेलना चाह रहे थे. बीट में बल्लेबाज विकेट कीपर की तरफ गेंद चली गई और रन बनाने का कोई अवसर नहीं. वाकसाई संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचे. वाकसाई 11 संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती आहे. 28 धावसंख्येला 29 हलकासा अंकुश तर लावलाय. क्षेत्ररक्षक बघा आपण पाहू शकाल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर परिक्षेत्रामध्ये काय चाणाक्षपणा दर्शवला. सुपर फिल्डिंग मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकाल. आपल्या संघाकरिता 100% कमिटेड गोपाळ आणि ज्या रीतीने त्याने चेंडूला वेधलं बघा. ऍक्शन रिप्लायमध्ये आपल्याला दाखवलं जात आहे की मिस टायमिंग स्ट्रोक होता. खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि तेथून मात्र ऑन स्क्रीन शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमधून चित्त्याच्या वेगाने एका क्षणाला जेल सुटला, परंतु तदनंतर सेकंड अटेम्प्टमध्ये गोपाळने आपली भूमिका खूप चांगली पार पडली. ग्रेट कॅच फलंदाज बाद. अब देखिए एक बल्लेबाज जो आपका सेट बल्लेबाज डगआउट की तरफ चला गया, उसके बाद में रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है. अब करें तो क्या करें, उनको तो क्रैम्प आ गया था. उसके बाद में वो विकेट के ऊपर ज़्यादा खड़े नहीं हो सकते थे. अब जाकर किसी बल्लेबाज को खड़े रह के बल्लेबाजी करने की ज़रूरत है. बल्लेबाज बैक टू द पेवन. गोपाल का शानदार कैच. ये शॉट अच्छा नहीं था. वाकसाई 11 संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे. स्कोर 29/2. तीसरा ओवर प्रगति पर है. लक्ष्य अभी भी बहुत बड़ा है. कुएं का पानी बहुत गहरा है. निकालने के लिए आपको मशक्कत करने की ज़रूरत है. फ्लैंक पर खिलाड़ी इस वक्त एक खिलाड़ी थर्ड मैन पर मौजूद है.
अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच गेंद को कहते हैं लॉन्ग का पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक का 1 रन मुकम्मल किया सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रन संख्या 30 रन 2 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो यह तीसरा ओवर समाप्त हुआ। डीजी बत्सर हमारे साथ जुड़ेंगे गाने के साथ, दीपेश के साथ चर्चा जारी रहेगी। चेंडूचा खेळ जो उर्वरित आहे विजयासाठी तब्बल 43 धावांचं कडवट आव्हान आता समोर पाहायला मिळतं। वाग्देवी खार्डे कशा रीतीने कमबॅक करेल, इच्छाशक्ती प्रबळ तुम्हाला ठेवावी लागेल। क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानामध्ये उतरल्यानंतर तुम्ही मनामधून जिंकलेलं असायला हवे, तुम्ही स्वतःवरती सार्थ विश्वास ठेवायला हवा। आतापर्यंत जे झालं ते विसरून आता आपल्याला काय करता येईल त्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। लक्ष कठीण आहे परंतु अशक्य नाहीये। 12 चेंडू 43 धावा होऊ शकतात। जी हाँ, इस वक्त इसके ऊपर हम चर्चा करते रहेंगे। टॉस के अच्छा स्ट्रोक है, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात है, बहुत ही अच्छा एक बार फिर प्रयास किया गया, बल्लेबाज आउट। उंगली खड़ी होते हुए रन नहीं आ रहे हैं और विघ्नेश का विकेट गिरने के बाद मानो बल्लेबाजों का मनोबल गिरा हुआ है। रन आउट का विकेट, सेलिब्रेशन करने का मौका। अकरा बॉल बेचे धन्यवाद। डिस्क चौकी 11 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे। 42 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं। खऱ्या अर्थाने मी म्हणेन की विघ्नेश मैदानाच्या बाहेर गेला की मग वाग्देवी खर्डे संघाच्या श्वासच निघून गेला असं म्हणावं लागेल। कारण जोपर्यंत विघ्नेश मैदानामध्ये होता त्याने 2 चौकार 1 षटकार ऑलमोस्ट ओव्हर 300च्या स्ट्राईक रेटने तो खेळत होता त्याला क्रॅम्प आला। क्रिकेट 11 खेळाडूंचा खेळ जरूर आहे परंतु कधी कधी एका खेळाडूचा जो इम्पॅक्ट असतो, गेम चेंजर प्लेयर बाहेर झाल्यानंतर सामन्यामध्ये किती मोठा फरक पडतो। कि इसका फायदा आज लव बॉयज टोंगरे ने उठाया, बहुत बढ़िया तरीके से सेट बल्लेबाज ने बहुत अच्छी पारी खेले थे। और आपने सही कहा कि ये जो खेल है ना टीम वर्क का होना चाहिए, 1 से 11 होता है। अगर एक खिलाड़ी आपका डगआउट की तरफ चला गया तो आपको हीरो बनने का मौका है, वो एक बार फिर आपको समझना बहुत जरूरी है। सागर और विक्रम बीच मैदान पर क्या टीवी एम्पायर की तरफ जाना चाहेंगे? बिल्कुल जाना चाहेंगे। बल्लेबाज अभी भी पर रुके हुए हैं। अंपायर की तरफ जाना चाहेंगे, बिल्कुल इस वक्त अंपायर देख रहे हैं रन आउट के लिए। तो दोनों टीमें बहुत ही बढ़िया प्रदर्शन कर रही है। शेखर लगेच करायला पाहिजे होतं ना, लगेच जायचं, लगेच परत टीव्ही अंपायर लगेच एकदा दिला ठीक आहे असू दे, पण लगेच त्याने सांगायचं काय प्रॉब्लेम नाही, दिला तर दिला, हात लागला। आउट। तो चलिए मैच कंटिन्यू करना है क्योंकि 7:37 का समय हो गया है और बल्लेबाज बैक टू द पेवन चले गए। रनआउट का विकेट है। वागदेव बखरनी बना बल्लेबाज डोंगरे के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला। स्कोर है 30 रन 2 विकेट के नुकसान पर। और दीपेश, पहली मैच की अगर कहानी देखिए तो जाजुरली टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया। 75 रन एक बनाए थे और वाकसे के सामने 76 रनों का जब टारगेट दिया गया था तब जाकर अगर देखें तो बढ़िया गेंदबाजी रही है। मुकेश का अच्छा प्रदर्शन, 3 विकेट चटकाए थे। टॉस गेंद इसके ऊपर प्रहार करना चाहते थे, गेंद लॉकर की तरफ चली गई, गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया, कैच आउट। सागर बैक टू द पेवलियन और अब बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ जा रहे हैं।
वेलकम बॅक. 10 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे. इथून वाघदेवी खार्डे संघाला जर जिंकायचं असेल तर तब्बल 43 धावा करायच्या आहेत. चौकार आणि षटकारांची आतषबाजी आता या मॅचमध्ये अपरिहार्य बनलेले आहे. विघ्नेशमध्ये क्षमता आहे, तो करेल का याकडे मात्र लक्ष वेधित झालंय. खूप सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या संपूर्ण सत्रामध्ये आपण अनुभवू शकलात. लव बॉईज डोंगरेच्या माध्यमातून उच्च श्रेणीय गोलंदाजी झालेले आहे. आता 10 चेंडू आणि तब्बल 43 धावा असं इक्वेशन आहे मॅचमध्ये. एक सिक्के के दो पहलू होते हैं। एक साइड पर बिल्कुल वो चैलेंज है, दूसरी तरफ अवसर है। बल्लेबाज प्रणीत मैदान के अंदर और टिप्पा खाते गेंद नीचे रही है, बहुत ही बढ़िया। अच्छी गेंद थी लेकिन काफी ऑफ टर्म के बाहर है। बिल्कुल इस वक्त वाइड बॉल का इशारा किया। ये सबमरीन डिलीवर थी, गेंद नीचे रही है। इस बार बल्लेबाज के पास कोई विकल्प नहीं था और चैलेंज किया गया। गेंदबाज ने चैलेंज किया, अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए। ऑनफील्ड अंपायर ने वाइड बॉल दिया है और गेंदबाज चैलेंज करते हुए तो टीवी अंपायर दीपेश जी यहाँ बीच मैदान पर अंपायर बिजी है, ऑनफील्ड अंपायर, और यहाँ कॉम्बॉक्स में टीवी अंपायर बिजी है। बघूयात एक्झॅक्टली काय निर्णय येतोय. ऑफिशियल्स या ठिकाणी कार्यरत आहेत जेपी पॅनलच्या माध्यमातून आणि या पंचांच्या माध्यमातून येथे मात्र फेअर डिलिव्हरी हा निर्णय जो समोर आलेला आहे. ते रिव्ह्यू जो आहे तो सक्सेसफुल गोलंदाजाच्या माध्यमातून आणि रोशनचं मी कौतुक करेन. खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड त्याने दाखवला. सामना फसू लागलेला आहे. जर आपण विचार केला तर वाघदेवी खार्डे या संघाकरिता लोअर फुलटॉ चेंडू आहे, ऑन साइडला सजवला गेला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी आपण पाहू शकाल इक्के दुक्के से काम नहीं चलेगा, दिल्ली तो अभी बहुत दूर है, बुलेट ट्रेन ही पकड़नी पड़ेगी. जी आप बड़े स्ट्रोक की मांग हो रही है, हवाई फायर करने की जरूरत है, तब जाकर एक बार फिर अपने मंजिल की तरफ आप बढ़ सकते हैं। आज साई ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, शानदार गेंदबाजी की, 4 विकेट लिए। लेकिन दूसरी तरफ से देखिए जब आपके पास बैंक बैलेंस है तब जाकर बढ़िया प्रदर्शन इस पर गेंदबाजों द्वारा। आपके पास अभी भी 8 गेंदें शेष है और जीतने के लिए 42 रनों की जरूरत है। तो हर गेंद के ऊपर आपको हमला करना और छक्का जड़ना है। आता मात्र तोडफोडवाला क्रिकेट खेळावं लागेल मॅच मध्ये. खुलवर टप्प्याचा हा चेंडू आहे. रोशनच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता 7 चेंडू उर्वरित आहे. जिंकायचं असेल तर 7 चेंडूंमध्ये 7 षटकार खेचावे लागतील वाघदेवी खार्डे या संघाला. जो खार्डी के शेर है ना उनको दहाड़ने की जरूरत है, तब जाकर बात बनेगी। खासकर विघ्नेश बीच मैदान पर आए हैं, 16 रन बनाए हैं और हवाई फायर करना ये जानते हैं। खार्डी के शेर दिल खिलाड़ी मैदान के अंदर उतरे विघ्नेश, उन्होंने छक्का जड़ा, मैच आने मजा रहेगा। बहुत ही शानदार सिक्सर। आला परत तो ना, स्ट्राइक रोटेट झाला आता काय 36 मारणार आहे. अरे स्ट्राइक रोटेट झाला परत, 6 बॉल 36 पाहिजे. 6 बॉल 36 पाहिजे. आता नॉन स्ट्राइकला तो नाही मारू शकत, हा नाही मारू शकत. आज चांगला खेळ होता. शुक्रिया शुक्रिया डीजे। दीपेश जी एक बार फिर मुझे लग रहा था कि वो विघ्नेश ने छक्का जड़ा, उम्मीदें बढ़ाने का काम किया, लेकिन परेशानी क्या है, प्रदीप रहेंगे स्ट्राइक रेंज पर। आखिरी गेंद पर अगर आप छक्का जड़ते तो आपको नॉन स्ट्राइक रेंज की तरफ रहना पड़ता है। क्या प्रणीत युवराज सिंह ने जो रिकॉर्ड बनाया था ब्रॉड के खिलाफ छक्के जड़े थे, उस तरह की पारी खेलेगी, वो देखने वाली बात है। अब मैं एक और बात आपको बताना चाहूंगा। इस वक्त लव बॉयज डोंगरी की अगर कहानी देखिए तो बहुत बढ़िया पता चला। अगर ये जीतेंगे तो न्यूज बनेगी, अगर यहाँ से खार्डी जीतेगी तो ब्रेकिंग न्यूज बनने वाली है। नो डाऊट ज्वलंताने ऐतिहासिक सामना तो ठरू शकतोय. कारण मी म्हणेन की आयुष्यभर जर तुम्ही 6 चेंडूत 36 धावा करून दाखवल्या. 3 महिन्यांपूर्वी हा किस्सा घडला पालघर जिल्ह्यामध्येच कुरंजे धोडीपाडा आमदार चषकामध्ये. अनिकेत हरवटे जो मनोरचा प्लेअर आणि 6 चेंडूत 36 धावा असताना त्याने 6 षटकार खेचून पालघर जिल्ह्याचं नाव मोठं केलं. येथे ती कामगिरी प्रणीत करेल का हे बघण्यासारखं आहे. आणि जर त्याने 6 षटकार खेचले तर पालघर जिल्ह्याचं जे क्रिकेट आहे त्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये प्रणीतचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं जाईल. इथे आपण पाहू शकाल पहिला चेंडू जो आहे तो पूर्णपणे लिगल स्वरूपामध्ये हाताळला गेलाय कल्पेशच्या माध्यमातून. प्रेक्षकांची आणि डगआउटची एक इच्छा मात्र अधुरी राहिली की जर शेवटच्या षटकात विघ्नेश स्ट्राईकला असता तर एक वेगळी मौज आली असती. त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. आणि इथे आपण पाहू शकाल फलंदाज जो थेट प्रणीत तंबूच्या आश्रयाला परतला गेलाय. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये
साहिल भोईर आकर्षणाचा केंद्रबिंदू. खूप चांगली गोलंदाजी केली होती साहिलने, 4 विकेट्स गारद केले होते आणि आता तो फलंदाजीसाठी आलाय. परंतु सामना फसलेला आहे. जाता जाता मनोरंजन देऊन जाईल का? चेंडू शिल्लक आहेत 5, धावा हवे आहेत 36. क्रिकेट में चमत्कार भी होते हैं. अगर 5 गेंदों में 36 चाहिए तो अभी भी देखिए बहुत सारी चीजें आना बाकी है. 5 गेंदे 36. अब ये मैच फंसा हुआ है. अब मैच खारडी के लिए फंसा हुआ है. कल्पेश ने जो कुछ करना था, कम से कम 2 अच्छी गेंदें डालनी थी, आपने डाली है. बहुत बढ़िया काम किया. अब डोंगरे टीम के लिए जीत की सुगंध आ रही है. बढ़िया प्रदर्शन इस मुकाबले में डोंगरे टीम का. ऑन साइडला चेंडू सरळ निघून जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार एकही दिलंय. कितनी बार जीतोगे? काय जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. खूपच सुंदर पद्धतीने वेट अँड वॉच केलं बघा. ॲक्शन रिप्लायमध्ये ऑफस्टमच्या हलकासा पलीकडे शफल झाला. तदनंतर वेट अँड वॉच केलं आणि ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या परिक्षेत्रामध्ये एक मोठा प्रहार आपण पाहिलाय. आता एक प्रश्न सर्वांना पडला असेल, क्रॅम्प झाला आला त्यानंतर जो बॅट्समन बाहेर गेला तो विघ्नेश, तो मैदानात आल्यानंतर धावांच्या रती पुन्हा एकदा सुरू झाला. 4 चेंडू 30 धावांची आवश्यकता. इस बार गेंद को पुल किया ऑन साइड पर, बॉल लाइन पर खिलाड़ी तैनात लॉक ऑन पर और विघ्नेश की पारी समाप्त. अब जाकर आंकड़े क्या बता रहे हैं? 43 रन 6 विकेट के नुकसान पर. एकच वाघ विघ्नेश जो मैदानात लढला, बाकी मात्र आज धडपडले. परंतु त्याच्याकरता एकदा टाळ्यांचा गजर होतोय. 28 धावांची खेळी त्यानं साकारली. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. अशा वेळेला क्रॅम्प आला आणि त्यामुळे मला वाटतं सामन्याचं चित्र बदललेलं आहे. लवभज डोंगरे आणि वागदेव बखराडी दरम्यान सुरू असलेला महत्वपूर्ण सामना. कल्पेश की बहुत ही बढ़िया गेंदबाजी. 3 गेंदों में 30 रन चाहिए. थोड़ा निराश है. एक्सप्रेशन देखिए, हाव भाव देखिए, थोड़ा सा निराश इस वक्त विघ्नेश. औपचारिकतेकडे वळाला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वन्स अगेन शॉर्ट कव्हर पॉईंट परिक्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल. बॅक टू बॅक विकेटची पडझड सुरू झालेली आहे. एका मागोमाग एक पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव मात्र कोसळू लागलाय आणि फलकावरती आपण पाहू शकाल 43 अंकावरती 6 गडी गरज झालेल्या आहेत. विघ्नेशला आलेला क्रॅम्प म्हणजेच टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. जर तो मैदानाच्या बाहेर गेला नसता, तो क्षण जर अनुभवला नसता तर ही मॅच 100% बनली असती. कारण त्याच्या बॅटमधून खूपच नेत्रदीपक फटके आले. जेव्हा तो नेक्स्ट टाइम मैदानाच्या आतमध्ये आला, आस्किंग रन रेट जणू काही गगनाला भिडला होता आणि तेथून पुनरागमन करणं थोडंसं कठीण होऊन बसलं. बिल्कुल आपने सही कहा. बहुत बढ़िया प्रदर्शन डोंगरे टीम ने किया. विघ्नेश का विकेट बिल्कुल इम्पोर्टेंट था, वो भी उनको मिला. अभी टप्पाखाती उछाल जरूर मिला. बल्लेबाज प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ जा रहे और 3 विकेट चटकाने का कारनामा किया है कल्पेश ने. पहले युवराज ने यह कारनामा किया था खास करके इस प्रतियोगिता में. अब उसके बाद में कल्पेश शानदार गेंदबाजी करे, प्लेटफॉर्म के लिए तैयार है. 2 गेंदे 30 रनों की जरूरत. डीजे मास्टर आइए, विकेट का सेलिब्रेशन होगा. शानदार खेळी मैदानावरती कल्पेशने साकारली. खूप चांगली गोलंदाजी त्याने केली. हॅट्रिक पूर्ण करणारा दुसरा गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरलाय. तर आता येणारा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. झांजुर्डी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर लव बॉईज डोंगरे संघाचा कॅप्टन. आपण टॉससाठी पहिल्यांदा आपण टॉस करून घेणार आहोत. सर टॉस करून घेऊया आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अजित पाटील आमचे मुख्य समालोचक AB ट्रॉफीचे आता मंचावरती असतील. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नंतर देणार आहोत. पहिल्यांदा केला जाईल टॉस.
थँक्यू वळतो आपण टॉस कडे. चला लव बॉईज डोंगरे संघ नायक या टॉस साठी स्वप्नील पाटील चांदुर्ली संघाचे संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपण बघतोय. त्यानंतर मात्र बिग बॅश आपल्या समोर खेळली जाईल. 4 दिग्गज संघ, एका बाजूने भिवंडी विभागातील 2 संघ मांडा आणि नांदघर, आणि तदनंतर MS11 झाई आणि धाकटी डहाणू या 4 संघामधला आज बिग बॅचच्या बॅटल आपण बघणार आहोत. तुर्ताज ह्या मॅच नंतर त्या मॅच कडे आपण वळणार आहोत. चला टॉस साठी या लव बॉईज डोंगरे संघ नायक. आणि शेखरचे किती डोंगरे संघाचे संघ नायक त्वरित टॉस साठी यायचंय.